जीवनामध्ये आनंद. येस मॅडम. 170. आणि मैम आप म्यूट हो. येस. आनंदात सकाळ, आनंदात सायंकाळ, मग रात्रीची तर मजा काही न्यारीच ना. आणि ज्या गोष्टीतून आपल्याला आपण कृतज्ञ राहायला शिकलोत. का बरं? आधी पण आपण कृतज्ञ राहायचो ना, पण काही ठराविक गोष्टींकरता. पण जेव्हापासून आपण मॅजिक बुक करतो आहे, आपला आजचा कोणता दिवस आहे, कितवा दिवस आहे? चला चॅट बॉक्स मध्ये टाका मला आजचा दिवस. 11. 11वा दिवस. येस. सर्वांना शुभ सायंकाळ. श्रद्धा मॅम नमस्कार. मॅजिकल नमस्कार. सायंकाळ. नमस्कार. येस, नमस्कार. येस. चमत्कार चमत्कार चमत्कार. चमत्कार. जादू पुस्तक आणि सगळीकडे जादूच जादू. आयुष सर, चला आज आपण थोडं लवकर स्टार्ट करूया, कारण आज सकाळपासून सगळ्यांचा दिवस कसा गेलेला आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणून आज अगदी छोटा पाठ आहे आपला आणि तो आपण थोडा लवकर संपवणार, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त सगळ्यांची सकाळ कशी गेली हे ऐकायला मिळणार. कारण आता अजूनही बऱ्याच लोकांचे कॅमेरे ना ओपन नसतात. चला बरं, सगळ्यांनी थोडं एकदा तरी हो ना, आम्ही ओळखलं पाहिजे ना तुम्हा सगळ्यांना. रस्त्यात दिसले तर आम्हाला. जादूच्या प्रवासामध्ये जर भेट झाली येस. तर ओळखायला हवं की नाही सगळ्यांना आपण. कॅमेरे ओपन करा हो सगळे. आता आपण तयार झालो आहोत ना आपल्या स्वप्नांना पंख लावायला. तर येस. थोडं भरारी घेताना एकमेकाच्या मध्ये जेव्हा येणार तर आधी कोणाला जाऊ द्यायचं, थांबायचं का, एकमेकांना मदत करायची का? जर माहिती असलं तर थोडं स्पीडनी जाणार की नाही आपण. येस. तर येस. थोडं चला सुरुवात करूया. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कालचा काय दिवस होता सगळ्यांचा? धुलीकण. येस. सगळ्यांवरती गोल्डन. गोल्डन डस्ट दिली का तुम्ही? किती छान वाटलं ना. सगळ्यांचे येस. हात गोल्डन गोल्डन झाले असतील, सगळीकडे सोनेरी सोनेरी दिसलं असेल. वाव, किती छान. आणि हेच हवंय आपल्याला. हा दिवसभराचा आनंद जितका आपल्याला कमावता येणार, जितकी कमाई आपण त्याची करणार ना, तेवढाच आपल्याला तो देता पण येणार. मग देण्या घेण्याचा हा प्रवास आता असाच निरंतर ठेवत आजचा दिवस आलाय जादुई सकाळ. येस. आता आपण ग्रॅटिट्यूड करतो आहे, कृतज्ञता व्यक्त करतो आहोत. याच्यामुळे काय होतंय बरं, की आपण दररोज ठराविक वेळेला, काही जणांनी ठराविक वेळ असेल की आपण यावेळेस प्रॅक्टिस करायची, सराव करायचा, आणि ज्या गोष्टीसाठी आभारी आहोत असं आपण लिहितो आहे, मनात आणतो आहे, त्याच्यामुळे काही फरक पडतोय का तुमच्यामध्ये? हो मॅम, खूप जास्ती. अधिकाधिक आनंदी राहण्याची सवय झाली आहे का प्रत्येकाला? हो. हो. म्हणजे आपल्या जीवनात आता अधिकाधिक आनंद वाढलाय. आता याच्यासाठी आपल्याला काय करायला हवं, आपण ना एक प्रोसेस करायला हवी. बरोबर? कुठल्याही गोष्टीची एक प्रोसेस असते बघा. काही रूल्स असतात त्याचे, काही नियम असतात. तर याचेही कृतज्ञतेचे काही नियम आहेत, आपल्याला सांगितलंय रॉन्डा बर्ननी, की कशा पद्धतीने आपल्याला कृतज्ञता करायला हवी. बघा, लेखिका कधी आपल्याला आरोग्यासाठी, कधी नातेसंबंधांसाठी, धनसंपत्तीसाठी, वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याला काय सांगत असतात त्या, की जास्तीत जास्त कृतज्ञता कशी ठेवावी, जास्तीत जास्त आपण दिवसभरामध्ये आनंदी कसं राहावं, जास्तीत जास्त आपल्यामध्ये भावना कशा उत्पन्न होतील, आणि त्या भावनांमधून आपण
कसा आनंद मिळवू शकतोय. आता Yes. याच्यामुळे काय होतं बरं? कृतज्ञतेमुळे काय होतंय तुमच्या मनामध्ये? काही जण काय म्हणतात आहे, मी रागीट होतो, मी शांत झालो. आता शांत झालेत कोणी, सकारात्मक विचार करायला लागलो, Yes. ताणतणाव कमी झालेत. अगदी ताण येतच नाही हं कुठल्याच गोष्टीचा. बरेचदा येतो, पण आपण तत्क्षणी काय करतोय, चेंज करतोय आपल्या विचारांना. आनंदी राहण्यास मदत होते. जास्तीत जास्त आनंद शोधण्याचा आपण प्रयत्न करतोय. करतात आहे सगळ्यांच्या जीवनामध्ये या गोष्टींचा बदल दिसतो आहे का? चला हो लिहा चॅटबॉक्स मध्ये. जर तुम्हाला हे सगळे बदल दिसत असतील ना, तरच आपण या सकाळचा आनंद घ्यायला तयार आहोत. हे जे आता आपण पॉइंट्स काढणार आहोत ना, आपल्यासाठी पॉइंट्स जमा करणार आहोत, आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी जे काही आपल्याला कमाई लागणार आहे ना, ती कमाई आपण या छोट्या छोट्या गोष्टीतूनच जमा करणार आहोत. तर जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी जीवनात घडायला लागल्या असतील ना, तर समोरचा पाठ आपण शिकायला तयार आहोत. तयार मग सगळे Yes. खुश, सगळे आनंदात. आणि आता आपल्याला विधी काय आहे त्याची, विधी कुणाला कळली का? प्रोसेस कळली का? रोज काय करायचं आहे आपल्याला? जर विधी Yes. कळली असेल ना, फॉर एक्झाम्पल आपल्याला जर काय करायचं आहे, आपल्याला फॉर एक्झाम्पल शिरा करायचा आहे. शिरा सगळ्यांकडे केला जातो की नाही? Yes. शिरा आठवतो का हो आपल्याला? लहानपणी आपली आई गोड करायचं म्हटलं, अरे केक साधा म्हणजे आधी ना केकची पद्धती नव्हती. मग आई काय करायची, माझी तरी आई काय करायची, छान शिरा करायची आणि त्याच्यावरती मला बेदाणे सजवायचं. पेरायची आणि तो एक केक म्हणून छान व्हायचा. तर केक साधा तो शिरा करण्याची एक पद्धती आहे की नाही? Yes. की रवा, साखर मिक्स करून किंवा पाणी टाकून रव्यामध्ये ती आपल्या समोर आपण खातो ते एका वाटीमध्ये घेऊन. रवा आणि पाणी आणि साखर त्यात थोडं. काहीच नाही, गॅस नाही वापरायचा, काही नाही. पद्धती आहे शिरा बनवण्याची. बरं, आपण ते काय केलंय, ठेवलंय गॅसवरती आणि आपण गॅसच सुरू नाही केला. बरं, गॅस सुरू केलाय तरी प्रोसेस काय आहे, आधीच आपण काय करून दिलं, पाणी टाकून दिलं भरपूर, त्यात रवा टाकून दिला, न भाजता वगैरे. तर काय कसं वाटणार ते? बघा, प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस असते. या प्रोसेसनुसार आपल्याला जायचं असतं. मग आपल्याला काय करायचंय आता? आनंद मिळवायचाय ना. मग आनंद मिळवायचा, तो दिसायला पाहिजे की नाही आपल्याला? आपल्या चेहऱ्यावरती दिसायला हवा. Yes. आपल्याला आपले बदल दुसऱ्यांना पण दिसायला हवे. बापरे, आजकाल काय झालंय, ही जास्तीत जास्त खुश खुश राहते. म्हणजे काहीतरी समोरच्या व्यक्तीला पण थोडं जाणवायला हवं ना. मग आपण जर जास्तीत जास्त आनंदी राहणार, तरच काहीतरी बदल घडून येणार. मग त्याच्यासाठी आपल्याला माहितीये का, जादूचा दगड हातात का ठेवायला सांगितलंय? मॅजिक रॉक. कारण जो शेवटचा विचार असतो ना आपल्या डोक्यात येणारा, ती सकाळची सुरुवात असते आपली. आपण Correct. जे रात्री बीज पेरतो ना आपल्या डोक्यामध्ये, रात्री झोपताना, तेच सकाळी तिथूनच सुरुवात होते आपल्या सकाळची. मग आता काय झालंय मित्रांनो, आता आपण सकारात्मक विचारांनी झोपतो आहे. सकाळची सकाळ कशी असणार आहे हे रात्रीच विचार करतो आहे आपण. आणि म्हणून आपली सकाळ अतिशय सुखद, शांत, आनंदी आणि समाधानी आहे. जाणवलं का या 11 दिवसामध्ये की तुमची जी सकाळ आहे ती एक समाधानी सकाळ आहे? येस मॅम, खूप जास्ती. कशी? म्हणजे सगळ्यात आधी तर जो म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल जसं मला पण वाटायचं, म्हणजे ती
तिरस्कार पण असतो ना, तर तो व्यक्ती स्माईल द्यायला लागला. तर मला आश्चर्य वाटलं, की हे काय होत आहे? म्हणजे जो व्यक्ती माझ्यासोबत 5 वर्षापासून बोलत नव्हते, 10 वर्षापासून ते अगदी स्माईल देऊन, "हाय श्रद्धा, काय म्हणते?" असं बोलायला लागले. म्हणजे रोज नवीन कोणीतरी भेटत आहे, बोलत आहे. खूप भारी फिलिंग आहे. आणि आजची फिलिंग्स तर अशी आहे, की सेलिब्रिटी वाली फिलिंग आहे. वाव, क्लॅप करा मग स्वतःसाठी. चला स्वतःसाठी क्लॅप करूया. ही सगळ्यांचीच फिलिंग आहे, श्रद्धा मॅमचीच नाही, इथे बसणाऱ्या सगळ्यांचीच ही फिलिंग आहे. आणि स्वतःसाठी क्लॅप आणि स्वतःला शाबासकी. आणि इथूनच सुरुवात होते आहे जादूची. आता आपण तयार झालेलो आहो, आपल्याला प्रोसेस माहिती झालेली आहे की आनंद मिळवायचा तर त्यासाठी काय करायला हवं. आणि आता आपल्याला जास्तीत जास्त कमाई करायला हवी या आनंदाची. त्यामुळे काय होणार आहे, आपली जी स्वप्न आहेत ना, ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण तयार आहोत. छोटी छोटी स्वप्न आपली पूर्ण पण झालीत. बऱ्याच जणांनी टिक 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 सुरुवात झाली असेल की येस. वाव, आज मला काय होतं की एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्याबरोबर स्माईल मध्ये बघायचं होतं, ती इच्छा पूर्ण झाली, टिक. मला एखाद्याकडून गिफ्ट हवे होते, टिक. कारण काय झालं ना, की आता काय झालंय, आपल्याला काय द्यायचंय दुसऱ्यांना हे कळलंय. म्हणजे आपल्याला समोरच्याकडून काय हवंय हे सुद्धा कळलंय. म्हणजे आपण काय करायला लागलोय, आपण आपल्यामध्येच बदल करायला लागलो. त्यामुळे आपल्याला हे आजूबाजूला बदल दिसायला लागलेत. आता आपल्याला काय करायचं आहे, की सकाळ सुद्धा आपली अगदी अगदी आनंदाने भरून टाकायला हवी. म्हणजे का? बघा काय म्हटलंय, तुम्ही जिवंत आहात, तुम्हाला विचार करता येतो, आनंद येस. होतो, प्रेम करता येतं. रोज सकाळी जागे होताना या सर्व गोष्टी किती विशेष आहे ना, याची जाणीव ठेवा. कोण म्हणतंय? मार्कस ऑरेलियन, रोमन सम्राट. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. बघा आपल्याला किती छान शब्दांमध्ये किती सुंदर अशा सकाळची सुरुवात करायला सांगितलेली आहे. सर्वात पहिले तर तुम्ही काय आहात? जिवंत आहात. हाच आनंद. येस. तुम्हाला विचार करता येतो, तुम्ही विचारांनी परिपूर्ण आहात. आता तर सकारात्मकच विचार असल्यामुळे काही विचारायलाच नको. आनंद होणे, प्रेम करता येणे. आपण विसरून गेलो होतो की आपण आनंदी राहू शकतो आणि आपण आनंदी राहिल्याने इतरांना पण आनंद देऊ शकतो. येस. विसरला होता की नाही हो? बघा बरं, स्टक झालो होतो आपण, कुठेतरी थांबले होते हे सगळे विचार. आपल्याला असं वाटायचं की आपल्याजवळ भरपूर पैसा असला तेव्हाच आपण आनंदी राहू शकतो. आपल्याजवळ आपली माणसं असली तरच आपण आनंदी राहू शकतो. आपण आपल्याच माणसांसाठी काही केलं तरच आपण आनंदी राहू शकतो. बघा, आपल्याला पुस्तकाने काय काय शिकवलंय. आपल्याला आनंद देता पण येतो, छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद देता येतो, हे पण आपल्याला पुस्तकाने शिकवलंय. येस. अजून आपल्याच माणसांसाठी नाही तर इतर लोकांसाठी पण आपल्याला जगता येतं, हे पण आपल्याला पुस्तकाने शिकवलंय. आणि आपल्या माणसांसाठी अधिकाधिक आपण प्रेम कसं व्यक्त करू शकतो हेही आपल्याला पुस्तकाने शिकवलंय. मग याची जाणीव आहे का सर्वांना? हो. याची जाणीव ठेवा असं म्हटलेलं आहे. समोर जायचंय मग. मग येस. सुरू होणारा दिवस जादूने भरलेला असावा याची हमी मिळवण्याचा अगदी साधा सोपा मार्ग म्हणजे तुमची सकाळ कृतज्ञतेने भरून टाका. तुम्ही कृतज्ञतेचा जेव्हा तुमच्या सकाळच्या नेहमीच्या दिनक्रमात, नित्यक्रमात समावेश कराल, तेव्हा तिच्या जादूचे फायदे संपूर्ण दिवसभर तुम्हाला जाणवतील आणि दिसून येतील. आता कालच आपण याचा सराव वाचला असल्यामुळे आज सकाळपासून तुमचं मूड कसं होतंय, तुमचा दिवस कसा गेलाय, तुम्ही किती वस्तूंना, किती व्यक्तींना, वस्तूंना धन्यवाद केलेत हे आठवा. आणि आनंद होतो का ते बघा. जे स्माइल करतात आहे, ज्यांचे कॅमेरे ओपन आहेत आणि खरंच
त्यांनी आजचा सराव अगदी मनापासून केलाय आणि भरभरून कमाई केली आहे त्यांनी आज दिवसभरामध्ये कृतज्ञतेची. येस. तुम्ही कृतज्ञतेचा जेव्हा तुमच्या सकाळच्या नेहमीच्या नित्यक्रमात डेली रुटीन मध्ये तुमच्या जर तुम्ही तो वापरला, समावेश कराल, तेव्हा तिच्या जादूचे फायदे संपूर्ण दिवसभर तुम्हाला जाणवतील आणि दिसून येतील. त्याचा अनुभव आज तुम्ही घेतलेला आहेच. प्रत्येक सकाळ ही उपकृत होण्याच्या, आभार मानण्याच्या अधिक संधी भरभरून देत असते. त्यामुळे तुमच्या कामाचा वेग मंद होतो किंवा हे सगळं करण्यात जास्त वेळ जातो असंही नाही. कारण तुम्ही इतर गोष्टी जितक्या सहजपणे करताना तितक्या सहजपणे ही गोष्टही करू शकता. आता सकाळपासून सायंकाळपर्यंत तुम्ही ज्या काही गोष्टी केल्या त्या रोजच्या होत्या. बघा, सकाळी उठल्यावर ब्रश करणे, अजून सकाळची जी काही आपली कामं असतात ती कामे करणे, सहज रोजचं काम आहे आपलं हे. पण त्यात आज काही वेगळेपणा जाणवला का आपल्याला? हो, कारण मी जेव्हा टूथब्रश हातात घेतला, पेस्ट हातात घेतली, तेव्हा मी कृतज्ञता कशी केली, तर त्या ब्रश बनवणाऱ्या कंपनीचे पण मी काय मानले? धन्यवाद मानले ना. आता Yes. आधी आपल्या गावाकडे बघा बरं, काय असायचं? दातून असायचं. कशाने? कडुलिंबाच्या अगदी त्या काडीने कोड्या आपण काढून. दात हे करायचे. खूप Yes. जुनी हे होती ती. आयुर्वेदात अजूनही सांगितल्या जात आहे, बरोबर? Yes. तर बाबुलचं. तिथून प्रवास कुठपर्यंतचा? टूथब्रश पर्यंतचा. Yes. आणि तिथून कृतज्ञता वाटली आणि मग त्याच्यावर पेस्ट लावताना वाव, सकाळी जेव्हा आपण ब्रश केल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं, अगदी ताजंतवाडं झाल्यासारखं वाटतं. म्हणजे हातात आता आपण कधी जाणार बाहेर? बघा, आधीची जी प्रोसिजर असायची तुम्हाला आठवतं का? सकाळची जी विधी असायचे ते कशा पद्धतीचे असायचे? आता आपल्याला घरातच नाही तर आपल्या रूम मध्ये आपल्याला लॅट्रिन, बाथरूम ह्या सगळ्या सोयी आपल्या अगदी जवळ. मग किती धन्यवाद करायला पाहिजे. मग वॉशरूम जरी आपण यूज करत असू तरी आपल्याला तिथे असणाऱ्या गोष्टींसाठी किती धन्यवाद मानायला पाहिजे. या प्रकारचे धन्यवाद अगदी एका गोष्टीपासून सुरुवात करा. मग आपण किचन मध्ये गेलो, स्वयंपाकघरात गेल्यानंतर किती वस्तूंना धन्यवाद करायला पाहिजे हो. स्टडी रूम मध्ये जा, देवघरामध्ये जा. बघा, आपापल्या एका रूम मध्ये जाऊन तुम्ही विचार करा की मला तिथल्या कुठल्या गोष्टींसाठी धन्यवाद करायला हवेत. आणि अशाच प्रकारे जेव्हा आपण घराच्या बाहेर पडणार तर हळूहळू आपला प्रवास सुरू होणार. बाहेरच्या जगाशी आपण संपर्कात येतो. आता मग नंतर तिथून सुरुवात करा आणि बघा आज तुम्ही कुठे कुठे आणि कुणाला कृतज्ञता दिलेली आहे, कुणाचे धन्यवाद मानलेले आहेत, कळत नकळत. त्यांना तुम्ही बोललेला असाल तरीही किंवा नकळत सुद्धा. त्यांना किती जणांना तुम्ही गोल्डन डस्ट दिली, धुलीकण दिलेत आणि तुमच्या आनंदात किती भर झाली हे तुम्हाला आठवायचं आहे. सकाळच्या यावेळी तुमची नित्याची कामं उरकत असताना हीच वेळ असते जेव्हा नुकसान करणारे नकारात्मक विचार तुमच्याही नकळत तुमच्या मनात येतात. अशा वेळी तुमची सकाळ कृतज्ञतेने भरून टाकण्याचा आणखी फायदा, बोनस तुम्हाला मिळतो. कशामुळे? आता जर आपण ही जर सकाळ कशी असावी हे जर सांगण्यात आलं नसतं तर आपल्या डोक्यात कसे विचार आले असते? बघा, आपल्याला सकाळी जेव्हा आपण आपल्या कामांना सुरुवात करतो तेव्हा आपल्या डोक्यात असंख्य विचार सुरू असतात. बघा, 72-80 हजार विचार आपल्या डोक्यामध्ये येतात म्हणतात.
तर आता याच्यापैकी सकाळी जेव्हा आपण स्वयंपाकघरामध्ये काम करत असतात, लेडीज मंडळी, सगळ्या महिला मंडळी, त्यांनी बघा बरं तुमच्या डोक्यात कुठले कुठले विचार येतात यायचे आधी. अ कुठले कुठले विचार यायचेत आधी? साधे पोळी करत असताना असंख्य विचारांना आपण, आणि तेही नकारात्मक. आणि मग सरळ गोल होणारी पोळी कधी त्रिकोणी वाहून गेली ना, कधी कळलंच नाही आपल्याला. कधी ते फुलणारा फुलका ना कधी जळून गेला हे कळलंच नाही आपल्याला. कधी ते बिळलं ना, पोळी लाटता लाटता कधी पटकन आपटल्या गेलं ना, कळलंच नाही आपल्याला. साध्या आपल्या याच्यामध्ये भाजी करताना असणारी कढाई आणि चमचा हळू फिरवताना कधी तो जोर जोरात घणघणायला लागला, कळलंच नाही आपल्याला. कळतंय का? आता पुरुषांचं सांगते. हळूहळू चालणारे पाय अगदी जोरजोरात कधी आवाज व्हायला लागला, काही कळलंच नाही. हळूच उघडणारं दार कधी जोरात आपटल्या गेलं ना, कधी कळलंच नाही. हळूच दारावरची वाजणारी बेल जोर जोरात अगदी वाजवल्या गेली ना, कधी कळलंच नाही. आठवतंय का आपण काय काय विचार यायचे आपल्या मनामध्ये? हळूच वाजवणारा हॉर्न, एकदा वाजवणारा हॉर्न कधी जोर जोरात आपण वाजवायला लागायचो ना, कळलंच नाही आपल्याला. एकदा हळूच आवाज देणारा आवाज, बघा आवाज कसा येत होता, अगं ऐकलं का, असं म्हणणारा आवाज, तुला ऐकायलाच येत नाही का, बहिरे झालेत का कान, आधी कसे म्हणून गेले कधी कळलंच नाही आपल्याला. बरोबर. कळतंय का तुम्हाला आपल्याला काय म्हणायचं आहे? अरे कर लवकर, होतच नाही का तुझी तयारी, असं म्हणणारा आवाज, काय मेले हो, रोजच्या रोजची कटकट, तीच ती कामं, तीच ती रोज रोज सांगावी लागतात, असं कळलंच नाही आपल्याला. या सगळ्या गोष्टी कशामुळे होत होत्या बरं? आपण काय विचार करायचो? कृतज्ञतेचा कधी विचार केला का त्या गोष्टींमध्ये? नाही. मग आजपासून आपण काय केलं आहे? पहिल्याच पाठापासून आपण कृतज्ञतेचा विचार करतो आहोत. हळूच आपण जसं आपण भाजी घेताना समोरून कोण जात आहे? गाडी जात आहे ना, भाजी घ्यायची आहे. हळूच देणारा आवाज कधी वाढतो ना, कळतच नाही. अजून कचरेवाला आपल्या घरी येतो तेव्हा काय हाल होत होते ना आपले आधी, आता आपण शांततेने कामं करायला लागलो आहोत. आपल्याला बोलतानाचा सुद्धा आपण आता विचार करायला लागलो आहोत. आणि हे बदल ना तुम्हाला समोरच्या व्यक्तीला दिसत पण असतील ना, थोडे थपकत असतील लोक आता तुम्हाला बघून, की काय झालंय, आता थोडं काहीतरी वेगळं वाटायला लागलंय का, असं तुमच्या लक्षात आलेलं असेल. येतंय का लक्षात? येस मॅम. चला थंब द्या सगळे, होतंय का असं सगळ्यांना? बघा बरं एकमेकांकडे, जे सगळे कपल बसलेले असतील एकमेकांना विचारून सांगा, का हो वाटतोय का आपल्यामध्ये बदल? येस, आहे. सगळ्यांच्या घरामध्ये चित्र बदललेलं आहे. प्रत्येक दिवशी लोकांना होणारा संपर्क बघा. एक सेकंड, आपण कुठपर्यंत होतोय? हा, बोनस तुम्हाला मिळतोय. श्रद्धा मॅम, तुम्हाला करता येतंय का पीडीएफ हे? नाही, माझ्याकडे रेटिंग सिस्टम आयुष सर कर रहे ना. ओके आयुष ओके, सर. एक सेकंड. हा,
ओके. मग बोनस तुम्हाला मिळतो. कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची यावर तुमच्या मनाचं लक्ष केंद्रित झालं की हानिकारक, नकारात्मक विचार तुमच्या मनात यायला जागाच राहत नाही. या कृतीमुळे तुमचा पुढील दिवसभराचा कालखंड चांगला जाईल. अशी अगदी आनंदाची आणि आत्मविश्वासाची भावना तुमच्यात निर्माण होईल आणि तेव्हाच अगदी तुमच्या डोळ्यापुढे जादू घडताना तुम्हाला दिसेल. आता नव्या दिवसासाठी आज तुम्ही जेव्हा जागे व्हाल तेव्हा कोठेही जाण्यापूर्वी, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्ही जिवंत आहात आणि तुम्हाला आयुष्यातील आणखी एक दिवस देण्यात आला आहे, त्याबद्दल आभार मानायचे आहेत. आपण जेव्हा खरोखरच याबद्दल विचार करतो तेव्हा जाणवतं की सकाळी उठल्या उठल्या दुसरा दिवस मिळाल्याबद्दल आभार मानत नाही असा आपल्यापैकी कुणीही सापडणं हे पलीकडचं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की नवीन दिवस हा एवढा काही महत्वाचा नाही, तर तुम्ही फक्त एक तो दिवस चुकवून बघा. तुम्हाला कितीही झोप आलेली असो किंवा घड्याळाच्या गजराने कामासाठी तुम्हाला उठवलं असो किंवा आठवड्याच्या शेवटच्या सुट्टीत तुम्ही झोपला असाल, काहीही असो, ज्या क्षणी तुम्ही झोपेतून जागे होता तेव्हा तुम्हाला मिळालेल्या एका दिवसासाठी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. येस. आता तुम्हाला एक दिवस मिळालाय, रोजचा दिवस नवीन आहे. रात्री झोपताना सुद्धा आज आपल्याला उद्या सकाळचा दिवस कसा असणार आहे हे माहिती नाही, पण त्याच आनंदात की उद्या सकाळचा दिवस कसा असणार आणि उठल्या उठल्या आज मी जिवंत आहे, मला आज एक नवीन दिवस बघायला मिळालाय, या उत्साहाने तुम्ही जर उठणार ना, तर खरंच आभारी आहे हे जादूचे शब्द तुमच्या तोंडातून आल्याशिवाय राहणारच नाही. येस. मग प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक क्षणाचं, प्रत्येक विचाराचं, प्रत्येकाचं महत्व जेव्हा तुम्ही जाणायला लागणार ना, तेव्हाच हे जादूचे शब्द तुमच्या तोंडातून उच्चारल्या जाणार आणि हीच जादू तुम्हाला तुमच्या आनंदासाठी कारणीभूत ठरणार आहे, हे लक्षात घ्या. सकाळी उठल्यानंतर अनेक गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. रात्री चांगली झोप लागल्याबद्दल आभारी आहे म्हणा. तुमच्याकडे झोपण्यासाठी बिछाना, गादी, चादर, उशी, पांघरुण असण्या इतके तुम्ही भाग्यवान आहात का? आता विचार येस. विचार करा की तुमच्याजवळ कुठल्या गोष्टी आहेत. सकाळी उठल्यानंतर जमिनीवर पाय टेकवता क्षणी आभार माना. तुमच्याकडे स्नानगृह आहे? येस. प्रश्न करतात आहे लेखिका तुम्हाला, आणि तुम्ही प्रत्येकाने त्याचं उत्तर द्यायचंय. सकाळी उठल्यानंतर जमिनीवर पाय टेकवता क्षणी आभार म्हणा. तुमच्याकडे स्नानगृह आहे? आभारी आहे म्हणा. प्रत्येक सकाळी नळाची तोटी फिरवली की लगेच तुम्हाला ताजं स्वच्छ पाणी मिळतं का? मिळत असल्यास आभारी आहे म्हणा. अनेक लोक संपूर्ण देशभरात खड्डे खणून त्यामध्ये पाईप टाकून ते पाईप संपूर्ण शहरातून सगळ्या रस्त्यांच्या कडेने फिरवून तुमच्या घरापर्यंत आणतात. म्हणूनच नळाची तोटी फिरवलीत की तुम्हाला सुंदर, ताजे, थंड आणि गरम पाणी मिळते. आभारी आहे म्हणा. आता सकाळपासून तुम्ही बघा बरं कोणकोणत्या गोष्टीसाठी आभार मानले आहेत ते. टाका चॅट बॉक्स मध्ये. एक एक गोष्ट टाका. एकच गोष्ट जर तुम्हाला जी महत्वाची वाटली असेल ना तुमच्या आयुष्यामध्ये की मी त्याचे आभारी आहे, चला प्रत्येकाने एका गोष्टीसाठी आभार मानायचे. जोपर्यंत तुम्ही ऍक्टिव्ह असणार नाही तोपर्यंत मी समोर जाणार नाही. कारण मी फक्त एकटी बोलते आहे, बरोबर? तुम्ही ऐकताय पण रिस्पॉन्स काहीच जर नसेल तर मला कसं कळणार बरं तुमच्याकडे कुठल्या कुठल्या सोयी आहेत, तुम्ही कशाबद्दल आभारी आहात? वंदना मॅडम क्लॉथचे आभारी आहेत. वंदना मॅडमने मेसेज केलाय.
अजून बाकी नारायण सर बिछाना आहे त्याच्यासाठी आभारी आहेत. संजय सर नई सुबह के लिए धन्यवाद. दत्ता देशमाने मॅडम होम घरासाठी आभारी आहेत. धन्यवाद मॅडम. 62 पार्टिसिपेंट्स आहेत आणि सगळ्यांचे आम्हाला रिप्लाय पाहिजे तरच आता मॅडम पुढे जातील. संपलंय? आभारी आहात का हो? सांगा कुठली तरी एक गोष्ट सांगा, तुम्हाला आवडणारी गोष्ट सांगा. अरे लिहा, चॅटबॉक्स मध्ये लिहा. ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट असाल ना तर मजा येणार शिकवायला. येस येस. नाहीतर मुले अगदी अगदी कंटाळलेल्या अवस्थेत ऐकतात आहे सुचित्रा आणि मी मॅडम, शिकवत जाते. आ? सुनीता मॅडम, माझं वॉशरूम, वैशाली जयस्वाल मॅडम, येस गुड मॅडम. नीथा जाधव, घरातील प्रत्येक वस्तूसाठी येस. झूम लिंक साठी सुद्धा आभारी आहेत मॅम आपल्याकडले लोक. थँक्यू. वाव, ग्रेट. छान विचार आहेत सगळ्यांचे. सुंदर. स्वच्छ पाण्यासाठी सानिका मॅडम, येस मॅम. तायडे मॅडम, चादर उशी पांघरून, वाव भाग्यवान आहे. प्रत्येक गोष्टीसाठी प्रीती मॅडम, ओके थँक्यू मॅम. येस येस येस. आहात मग सकाळी उठल्यानंतर अनेक येस. गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त मॅजिक करा. बुक बद्दल पण आहेत हा. मॅजिक बुक बद्दल पण, येस. वाव ग्रेट. नाईस कारण नाईस आपल्याला नाईस. मॅजिक बुकनीच सांगितलं इतक्या सगळ्या येस. गोष्टींसाठी आभार मांडण्याकरता. आतापर्यंत आपल्याकडे या सगळ्या गोष्टी होत्या बरं का, पण आपल्याला आठवणच राहिली नाही त्यांना कधी आभारी म्हणायची. पुष्पा बरोबर? मॅडम, ओके. येस मॅम, कंटिन्यू. येस 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 थँक्यू येस. सो छान. मच ऍक्टिव्ह ऑल. थँक्यू पार्टिसिपेंट्स आहेत. थँक्यू. चला सगळ्यांनी स्वतःला येस शाबासकी द्या बरं, की वाव आपण 11वा दिवस सकाळी अगदी सकाळची जादुई सकाळ अनुभवतोय आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे या वस्तू आहेत आणि आपण ग्रेट. त्यांचे आभार मानायला हवे. मग बघा येस आता, तुमच्याकडे झोपण्यासाठी बिछाना आहे, गादी आहे, चादर आहे, उशी आहे, पांघरुण आहे. अजून काय काय आहे? या सगळ्यांसाठी आभारी आहे म्हणा. प्रत्येक सकाळी नळासाठी पाणी येतं त्यासाठी आभारी आहे म्हणा. थंड आणि गरम पाणी तुम्हाला मिळते त्यासाठी आभारी आहे असं म्हणा. सकाळी उठल्यानंतर तुम्ही टूथपेस्ट पर्यंत पोहोचता, आभार माना, कारण त्याच्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरुवात इतक्या आनंदानं होणार नाही. टॉवेल, साबण, आरसा आणि स्नानगृहातील प्रत्येक गोष्टीचे आभार माना, कारण या सगळ्यांची तुम्हाला चांगले जागे होण्यासाठी, ताजेतवाने वाटण्यासाठी किंवा येणाऱ्या दिवसासाठी तयार होण्यासाठी मदत होते. त्यांना आभारी आहे म्हणा. चला, म्हटलंय आता सर्वांनी. व्हेरी गुड. आता समोर जाऊया. बाहेर जाण्यासाठी तयार होताना कोणते कपडे घालावेत? एवढा विचार करण्या इतके कपडे तुमच्याकडे आहेत, त्याबद्दल आभारी आहे. विचार करा, आपले कपाट उघडलेच असतील सकाळी सगळ्यांनी, आणि आपण कोणते कपडे घालावे, वाव, याच्यासाठी सुद्धा त्याच्यासाठी आपण आभारी आहोत. महिलांनी सुद्धा लक्ष ठेवायचंय. आता संक्रांतीचे दिवस आहेत, रोज वेगवेगळ्या नवीन नवीन साड्या आपण काढतो आहो, आणि कुठे लग्नाला जायचं असलं तरी आपलं एकच वाक्य असतं, माझ्याकडे नवीन साडी कशी नाही. याच्याकडे लक्ष न जाता आता तुमचं जे आहे ना त्याच्याकडे लक्ष गेलेलं असेल. म्हणून पुरुष मंडळी पण खूप आभारी असतील बरं का, की वाव, आमच्याकडे ना किती समाधान आलंय आता. वाव. चला मग जादूच्या पुस्तकाचे भरभरून आभार मानूया. येस. याच्यासाठी आभार मानूया. एका दिवसात तुम्ही जे विविध प्रकारचे कपडे घालता ना, ते तयार करण्यामागे किती लोक गुंतलेले असतात याचा विचार करा. कदाचित तुम्ही एका दिवसात जे कपडे घालता ते या ग्रहावरील अनेक देशांमधून आले असण्याची शक्यता आहे. बघा कुठपर्यंत आभार मानायचे आहे. म्हणूनच या प्रत्येकाचा मी आभारी आहे असे म्हणा. तुमच्याकडे चप्पल, बूट काही आहे का? आहे का हो सगळ्यांकडे चप्पल आणि बूट? खूप सारे. किती तुम्ही नशीबवान. त्यांच्याशिवायच्या आयुष्याची जरा कल्पना करून बघा बरं. आपल्याला चप्पल आणि बूट नसतानाची कल्पना करून बघा, बापरे. आणि
त्याच्यातून अगदी 45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे बाहेर हो. नागपूरमध्ये, आणि आता तुम्हाला बिना चप्पल आणि बूटचं जायचंय बाहेर. कल्पना करा हो थोडी. आणि मग आपण त्या चप्पल आणि बुटाला किती धन्यवाद मानायला पाहिजे, तुमचं तुम्ही ठरवा. खूप थंडी आहे बाहेर आणि आपल्याकडे उबदार कपडेच नाहीत. विचार करा काय होणार. आईने हाताने विणलेलं स्वेटर, आईने हाताने विणलेली शॉल जर त्याच्यासाठी घ्यायला मिळत असेल तर किती आभारी असायला हवं, याचा विचार करा. म्हणूनच चप्पल किंवा बुटांना आभारी आहे असे म्हणा. प्रत्येक कपड्यांना, उबदार कपड्यांना काय म्हणा, आभारी आहे असं म्हणा. आणि आईच्या हाताला थोडा स्पर्श करून तिचे पण आभार व्यक्त करा हा जरा. येस. ओके. नव्या दिवसाबद्दल असा विचार करताना मला नेहमीच आनंद होतो. एक नवा प्रयत्न, एक नवी सुरुवात, या सकाळच्या वातावरणामागे कदाचित जादूमय गोष्ट आपली वाट पाहते आहे असं वाटतं. सगळ्यांना वाटतंय का आता सकाळी उठल्यानंतर की एक जादूमय सकाळ असणार आहे? मला तर वाटतं रोजची नवी सकाळ ही जादूमय सकाळ असणार आहे आणि रोजची नवी जादू घडते आहे. इतके फिलिंग्स, इतकी भावना आणि इतका आनंद होता का हो? आपण रोज हजारो, तुमच्या खिशामध्ये ना हजारो रुपये जरी असले तरी हा आनंद तुमच्या मनात होता का हो? तुमच्या जवळ सगळी नाती होती तरी हा आनंद होता का? तुमचं आरोग्य अगदी उत्तम असताना सुद्धा इतकं आरोग्य होतं का? इतका आनंद होता का? नाही. कारण आपल्याकडे काय आहे ना हे आपल्यालाच माहिती नसल्यामुळे तो आपण कधी व्यक्तच केला नाही आणि ते व्यक्त करण्याचं कारणच शोधलं नाही. आता आपण काय करतोय, आनंद मिळवतोय आणि त्याचं कारण पण शोधतोय ना, की का खुश आहे मी, का आनंदी आहे, मला का आनंदी राहायला हवं. कारण मी माझ्या स्वप्नांची लिस्ट तयार केली आहे ना. मला माहिती आहे ना, मला माझ्या स्वप्नांसाठी मी माझी स्वप्न स्वतः पूर्ण करू शकतो ना. मग मला माहिती आहे माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला या सगळ्या गोष्टी करणे किती आवश्यक आहे. येस. आणि म्हणून मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो आहे, मी आनंद घेते आहे. येस. बरोबर. जायचंय समोर. हो मॅम. स्माइल, खुशी खुशी, सब पे चेहरे पे खुशी. मैंने खुशी कहा, खुशी यानी वो बाजू वाले आंटी का नाम खुशी है वो नहीं, बाजू वाले लड़की के नाम खुशी है नहीं, अपने चेहरे पे आने वाली खुशी, त्याला आपण आनंद म्हणतो. नाहीतर वो खुशी ढूंढते बैठोगे जो कॉलेज में मिली थी, वो खुशी ढूंढते बैठोगे जो बाजू में हमारे रहती थी. ओके. हा ठीक आहे. आनंदी ढूंढेंगे. ती आठवून जरी आनंद होत असेल ना तरी चला समोर जाऊया. आनंद येस. कुठूनही येत असेल तरी मिळवा बरं का. येस. तुमच्या नेहमीच्या सकाळच्या दिनचर्येत आज एकाग्र चित्ताने कृतज्ञतेचे आचरण करून आणि त्यामध्ये जादू भरून आजचा दिवस जेवढा चांगला करता येईल तेवढा करा. बघा, जेवढा चांगला करता येईल तेवढा आपल्याला करायचा आहे. कदाचित माझे शब्द ऐकून आनंद मिळत असेल तर तेही करा. कुठून तरी आनंद आपल्याला मिळवायचा आहे. सकाळी तुम्ही डोळे उघडल्यापासून ते बूट घालून तयार होतपर्यंत ज्या ज्या गोष्टींना तुम्ही स्पर्श केलात आणि त्यांचा वापर केलात त्या प्रत्येक गोष्टीबद्दल मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही आंघोळ करत नसाल तरी काही हरकत नाही. तुमच्या सकाळच्या दिनक्रमात काही वेगळ्या गोष्टींचा समावेश असेल तर त्यासाठी देखील ही जादूची कृती तुम्हाला मार्गदर्शक ठरेल आणि त्याचा विचार तुम्ही त्या गोष्टीसाठीही करू शकता. समजा तुम्ही सकाळी उठल्यानंतर लगेच नाश्ता घेतला असाल तर नाश्त्यासाठी ज्याला ज्याला तुम्ही स्पर्श कराल आणि त्यांचा उपयोग कराल त्याच्याबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा.
तुमच्या सकाळचा चहा, कॉफी, फळांचा रस किंवा नाश्त्यासाठी आभार माना. त्याच्यामुळे तुमची सकाळची सुरुवात एवढी आनंदी झाली आणि दिवसभरासाठी ही ऊर्जा त्यामुळे तुम्हाला मिळाली. नाश्त्यासाठी वापरण्यात आलेल्या रेफ्रिजरेटर, गॅस, ओव्हन, टोस्टर, कॉफी तयार करण्याचे भांडे, चहाची किटली यासारख्या सर्व साधनांबाबत कृतज्ञता व्यक्त करा. या साधनांबाबत तर कृतज्ञता व्यक्त कराच. त्या तयार कुठून झाल्यात त्यांच्यासाठीही कृतज्ञता व्यक्त करा. त्या तयार होताना किती लोकांना त्यासाठी कष्ट करावे लागले, ते सर्व कष्ट आठवून त्याच्यासाठी सुद्धा कृतज्ञता करा. आणि ती आपल्या घरात आल्यानंतर ज्यांनी आपल्या पर्यंत त्या गोष्टी आणल्यात त्यांना सुद्धा कृतज्ञता करा. बरोबर? सोपं आहे का गॅस जवळ सतत 1 तास उभं राहून स्वयंपाक करणे? त्यांच्यासाठी कधी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली आहे का हो? थोड्या पुरुष मंडळींकडे जाते हा थोडी आता. रोज महिलांबद्दल बरंच काही बोलून जाते. आज पुरुषांना विचारते, कधीतरी 1 तास उभं राहून गॅस जवळ स्वयंपाक केलाय का हो कुणीतरी? हँड रेज करा बरं, कुणी कुणी केलाय स्वयंपाक. मला पण बघायचंय. खरंच असे पण पुरुष असतात का? येस, येस. संजय सर. ज्यांचे ग्रेट सर. आहेत ना, ज्यांचे हँडरेज आहेत, ज्यांनी हो म्हटलंय ना, चला त्यांच्यासाठी मी क्लॅप करते. मी पण क्लॅप करते मला. मला आणि त्यांना ब्लेसिंग द्या, मला खरंच पण असाच शाबासकी. भेटो. सोनाली मॅडम. मिळणार, तिचं मिळणार, मिळणार. आणि ओके, आता ताराचंद सर. सगळ्या लेडीजने मॅनिफेस्ट करायचं की आपल्या मिस्टरांनी सुद्धा आपल्याला छान छान पदार्थ ओके. करून खायला घालावेत. आणि नारायण त्यासाठी सर. कशासाठी कृतज्ञता करायची ना, हे महिलांना ठरवा आता तुम्ही, बरं का? नाही तर आपण ज्यांनी हँड रेस केलेत ना, त्यांना थोडा फोन करून विचारा, बरं का? म्हणजे तेवढंच एकमेकांशी बोलणं होणार. चला, कळलं तर तुम्हाला. थोडं हसण्याकडे नेऊया, कारण हा आनंदाचा विषय असल्यामुळे थोडे हसण्याचे फवारे यायला हवेत, बरं का? येस. प्रत्येक दिवशी सकाळी अगदी न चुकता मी जेव्हा पहिल्यांदा पहिलं पाऊल जमिनीवर टाकते ना, तेव्हा आभारी आहे असा शब्द म्हणते. आणि दुसरं पाऊल जमिनीवर टाकते म्हणजे दोन्हीही पाय जमिनीवर दिवसाच्या सुरुवातीला पहिल्यांदा टेकवले की आहे हा शब्द पूर्ण करून आभारी आहे हे शब्द उच्चारते. नंतर स्नानगृहाकडे जाताना प्रत्येक पावलागणिक आभारी आहे हे जादूचे शब्द मी म्हणत राहते. नंतरही स्नानगृहातील प्रत्येक गोष्टीला मी स्पर्श केला की त्याचा वापर केला, त्या प्रत्येक गोष्टीचेही मी मनातल्या मनात आभार मानते. यानंतर मी जेव्हा कपडे घालून नव्या दिवसासाठी तयार होते, तेव्हा मला इतकं छान वाटतं की आनंदानं उडीच मारावीशी वाटते. आणि मला आनंद वाटतं, याचाच अर्थ माझ्या कृतज्ञतेनं आपलं काम चोख केलंय आणि एका जादूमय दिवसाची हमी दिली आहे. जसा माझा दिवस जातो तसतसं मला आपल्याजवळ जादूमय शक्ती आहे असं वाटू लागतं, कारण दिवसात एका मागून एक चांगल्या गोष्टी घडू लागतात. आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा घडते तेव्हा मला आणखी कृतज्ञ वाटतं. त्यामुळे जादूचा प्रभाव वेगाने वाढू लागतो आणि हा प्रभाव वाढल्यानं आणखी चांगल्या गोष्टी घडत राहतात. तुम्हाला असे काही दिवस आठवतात का? प्रश्न केलाय बघा. तुम्हाला असे काही दिवस आठवतात का ज्या दिवशी तुमच्या बाबत सगळ्या गोष्टी योग्य अशाच घडतात? अगदी तशाच गोष्टी सकाळी कृतज्ञतेच्या जादूच्या कृतीनं आचरण केल्यामुळे घडतात. पण अशा चांगल्या गोष्टी घडण्याचं प्रमाण खूपच जास्त असतं. आजकाल हे प्रमाण वाढलंय का, हा प्रश्न मी तुम्हाला करते आता. सगळे इथे जेवढेही पार्टिसिपेंट्स बसलेले आहेत, जेवढेही विद्यार्थी बसलेले आहेत, त्या सगळ्यांनी सांगायचंय की तुम्हाला काहीतरी फरक वाटतोय का या 11 दिवसामध्ये, की हो माझा आनंद अधिकाधिक वाढलाय.
मला आनंद शोधायचा कशात हे कळायला लागलंय. मला आनंद निर्माण कसा करायचा हे जमायला लागलंय. आणि समोरच्याला आनंद कसा द्यायचा हे समजायला लागलंय. आणि बघा, हे जर सगळं कळलं असेल तर प्रत्येक दिवस हा जादूचा असणार आहे. प्रत्येक सकाळ ही जादूची असणार आहे. आणि आता या सगळ्या गोष्टींमुळे आपण जे आनंदाचे क्षण, आपण जे कृतज्ञतेने आपण जी कमाई करणार आहोत ना, ती कमाई आपल्याला समोर ज्या स्वप्नांसाठी लागणार आहे ना, समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला एखाद्या स्वप्नांसाठी करोडो रुपये लागणारे असतील, तर आपली कमाई कितीच्या घरात असायला हवी कृतज्ञतेची? करोडोपेक्षा जास्त असायला हवी. तेव्हा त्याचा आनंद अगणित असेल. येतंय का लक्षात मी काय म्हणते ते? येस. म्हणून आता फक्त एकदाच आभारी जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा फक्त काय करतो? बोलतो. आपल्याला काय करायचंय बघा, बोला प्लस विचार करा प्लस फिलिंग्स. येस. कळतंय का? या 3 गोष्टी जेव्हा आपण बोलतो फक्त, तेव्हा स्टीलचं कॉइन असेल आपल्याकडे, नाणं असणार स्टीलचं. जेव्हा आपण बोलून विचार करतो ना, तेव्हा काय होतो? आनंद द्विगुणित होतो. तेव्हा काय होतं आपल्याकडे? चांदीचं नाणं जमा होतं. आणि जेव्हा आपण बोलतो, विचार करतो आणि आपल्या मनात ते फिलिंग्स येतात, ते येस. विजन तयार होतं आणि आपण ती गोष्ट वाव झाले, मला मिळालंय असं म्हणतो, तेव्हा काय होतं? आपले फिलिंग्स जागृत होतात आणि ह्या फिलिंग्सनी आपली ऍक्शन घेतो. जेव्हा आपण ऍक्शन घेतो ना, तेव्हा आपली स्वप्न पूर्ण होतात. कळली का प्रोसिजर? येस. ही एक प्रोसेस आहे. मग नुसतंच आपल्याला फक्तच मी कृतज्ञ आहे असं म्हणून होणार का? फक्तच आपल्याला आपल्या जवळ फक्त स्टीलचे कॉइन असायला हवेत का आपल्याकडे? कारण आपली स्वप्न तर मोठी आहेत. आपली स्वप्न खूप मोठी आहेत. बघा, प्रत्येक इथे बसणाऱ्यांची स्वप्न मोठी आहेत. आणि त्यासाठी आपल्याला भरभरून कमाई करायची आहे, की आपल्याला हॉटेलमध्ये गेल्यावर जसं मेन्यू कार्ड बघून एकच साईड बघता आली पाहिजे, दुसरी किती रुपयाची डिश आहे ते न बघता आपण ऑर्डर देऊ शकलो पाहिजे. आपण कपड्यांच्या दुकानात गेल्यानंतर आपला तो टॅग, आपल्याला प्राइस टॅग न बघता आपण आपली चॉईस करू शकलो पाहिजे. आवडणारी व्यक्ती सहज उचलू शकलो पाहिजे. एवढे पैसे आपल्या जवळ असायला हवेत. इतकी भरभरून कमाई आपल्याला करायची आहे. कशी? कृतज्ञतेची. आणि ही कृतज्ञतेची कमाई आपल्याला कामात येणार आहे आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याकरिता. आणि मग काय, आपल्याला जर एखादी मोठी वस्तू घ्यायची आहे, आता आपल्याजवळ 2 व्हीलर आहे, आता आपल्याला 4 व्हीलर घ्यायची आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला आधीच आपल्याकडे जर कमाई असेल तेवढी, तर आपण काय करणार? आनंदाने घेणार की नाही ती वस्तू? 100%. नाहीतर आधी काय होणार? आपल्याला ती कशी जमवा करायची याच्यात दिवस जातील. मग थोडा ताण येणार की अरे, आपल्याजवळ तर एवढे पैसे आहे, मग आपल्याला अजून त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी थोडा अजून पिरियड असायला हवा. अजून आपल्या मनामध्ये काय विचार येणार बघा? जर आपल्याकडे तेवढी कमाई नसेल तर, तेवढे पैसे नसतील तर? तीच गोष्ट आपल्या स्वप्नांसाठी होणार आहे. लक्षात येस. येतंय का?
येस मग येस आपल्याला आपल्या स्वप्नांपर्यंत अगदी फास्ट पोहोचायचं असेल, मग बघा 4-5 क्षेत्र सांगितलेले आहे. मग तुम्हाला स्पीडनी कुठल्या याच्यामध्ये, कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला वाढ करायची आहे, तुमच्या पैशामध्ये वाढ करायची आहे, तुमच्या करिअरमध्ये वाढ करायची आहे, तुमच्या नातेसंबंधांमध्ये वाढ करायची आहे, तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये वाढ करायची आहे. ही करता 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 जेव्हा आपण अगदी आनंदात, अगदी फिलिंग्सने कुठल्या गोष्टी, तर आपल्या जीवनात समोर काय असणार आहे, आपलं भविष्य कसं असणार आहे, हे अगदी स्पष्ट आहे. आणि हे येस स्पष्ट भविष्य बघण्याकरिता आपल्याला आजची सकाळ अगदी आनंदात घालवायचीच आहे. आजचीच आणि आजपासून येणारी प्रत्येक सकाळ जर आपण उठल्यानंतर मी जिवंत आहे आणि असं म्हणून आनंदात जर आपण सकाळची सुरुवात करत असणार, तर अजून काय बघ असायला हवं. चल तयार मग आता सगळे आपापल्या कृतज्ञतेची कमाई करण्याकरिता. येस मग आता म्हणणार का माझ्याकडे वेळ नाही, मी वेळ कसा काढेल? ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस करणं तुम्हाला गरजेची आहे. नाहीतर कच्चा शिरा खायला तयार व्हा. नाहीतर नुसतंच तुमच्याकडे जर वाढून आणलेला रवा आणि त्याच्यात पाणी घालून ते जर चमच्यानी खाण्याची तुमची हे असेल, पोट बिघडावंसं तुम्हाला वाटत नसेल, त्याच्यासाठी काय काय होणार बघा तुम्ही मग. तो जर शिरा तुमचा कसा करायचा, प्रोसेसनी करायचा असेल, तर ह्या प्रोसेस वापरायला शिका आणि सुंदर, अगदी सुगंधी आणि बेदाणे त्याच्यामध्ये असलेले ड्रायफ्रुट्स आणि तो शिरा गरमागरम आपल्या हातात आलाय आणि आता आपण खाण्यासाठी तयार आहोत. आता मग तो, आता मला बाबा शुगर आहे म्हणून मी तो किती खाणार आणि काय 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 कसं कसं असणार आहे, हे कुठलेच विचार डोक्यात न येता आपल्याला जर तो फस्त करायचा असेल, तर तो बनवण्यापासूनची प्रोसिजर आपल्याला काय करायला हवी, प्रॉपर जायला हवं. मग येस गॅस कधी कमी करायचा, कधी जास्त करायचा, तूप आधी टाकायचं, रवा कधी टाकायचा, साखर कधी टाकायचं, हा पद्धती वेगवेगळी असेल प्रत्येकाची, पण मात्र शिरा हा सगळ्यांना आवडता पदार्थ असल्यामुळे तो कसा बनतो आपल्या घरात, ही पद्धती आपल्याला माहिती आहे आणि हीच पद्धती आपल्याला कृतज्ञतेसाठी वापरायची आहे. मग याच प्रोसेसनी आपण समोर जाऊया आणि अतिशय सुंदर भविष्य आपल्यासाठी समोर वाढून ठेवलेलं आहे आणि त्याचा आस्वाद भरभरून घेऊया. तर चला मग जादूची कृती क्रमांक 11. येस जादूची कृती क्रमांक 11 जादूची सकाळ. नव्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा झोपेतून जागे होता तेव्हा कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्ही डोळे उघडल्यापासून सर्व जामानिमा करून तयार होण्यासाठी ज्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श केला आणि तिचा वापर केला त्या प्रत्येक गोष्टीला मनातल्या मनात आभारी आहे असं म्हणा. तुमच्या वरदानाची गणती करा. 10 वरदानाची एक यादी बनवा. त्यात तुम्हाला कृतज्ञता का वाटतं ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानाबद्दल तुम्हाला जेवढी शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आज रात्री झोपण्यापूर्वी जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबाबत आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू श्रद्धा मॅम. बघा, जादूची कृती क्रमांक 11 आपण काल पण वाचन केलेलं आणि आज पण. आता उद्याची सकाळ पण तुम्हाला आहे हा एक, की जादूची कमाई तुम्हाला किती करायची आहे. अजून एकदा जास्तीत जास्त भावना उत्पन्न होण्याकरिता, तुम्हाला अधिकाधिक वस्तूंची आठवण येण्याकरिता, अधिकाधिक तुम्हाला कृतज्ञतेसाठी कारण शोधण्याकरिता अजून एक सकाळ मिळणार आहे उद्याची. तर घ्या याचा बोनस आहे हे बोनस. या बोनसचा आनंद घ्या आणि उद्याची सकाळ सुद्धा अशीच खूप अगदी आरामात आणि
कशा पद्धतीने वापर करायचा आहे याचा? बोनस मिळाला तर काय करता हो सगळे? पार्टी. सगळी लिस्ट तयार असते ना आपली दिवाळीचा बोनस मिळण्याच्या आधीच तयार असते लिस्ट. तशी लिस्ट बनवा आपल्या स्वप्नांची आणि बस तयार होऊया आपण आपल्या स्वप्नांकडे पोहोचण्याकरिता अगदी फास्ट मध्ये, अगदी लवकरात लवकर. तर चला मग, माझ्या सगळ्या गुरूंना मी धन्यवाद करते. खरंच विजय सर, राजन सर, अश्विन मॅम, सगळे सगळे इतके मला आज सकाळपासून ना मी या सगळ्या लोकांना आठवत होते आणि भरभरून धन्यवाद केल्यानंतर लक्षात येतं आपल्या की इतकी सगळी माझ्या समोर बसणारी आनंदी मंडळी, आपली मंडळी, ही जी आपली, आपण ज्यांना आपलं म्हणतो ना, ती त्याचा आनंदच काही वेगळा आहे आणि ती मला मिळाली. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज मनीषा मॅम, आम्ही तुम्हाला खूप जास्त मिस केलंय. तुमचा जो आज सरावाचा हे होता, वेळ होती ती आपण मॅमला मिस केलंय आणि त्याच्यासाठी पण मनीषा मॅम तुमचे खूप खूप धन्यवाद. कारण तुम्ही ज्या पद्धतीने सराव घेताय ना, ते अगदी आमच्या कानामध्ये अमृत जातंय असं वाटतंय आणि त्यासाठी पण तुमचे खूप खूप धन्यवाद. त्याच पद्धतीने आयुष सर, तुमचे पण खूप खूप धन्यवाद. चला, आज 2 मिनिट आधीच आपण संपवलाय आपला पाठ आणि आता आपण समोर जाऊया. ओके आयुष सर, चलिए हैंड रेस कीजिए किसी को अगर शेयरिंग करनी है तो. नारायण जी, किसी को बताना पड़ेगा क्या? अगर कोई मरा हुआ होगा तो कौन क्या बोलेगा? नारायण त्यागी जी बात कीजिए. हाँ तैयारी काय तैयारी झालं जी. कुठे जेवढी का तिथे नमस्कार सर. कुठे मैडम नमस्कार. नमस्कार नमस्कार. मैडम नमस्कार. मैं ठाणे से बात कर रहा हूँ. बोलिए. मैडम ये एक आपका जो लेसन, मॅडम आपला जे काही शिकवणं चालू आहे या जादूच्या पुस्तका संदर्भात, आम्हाला ते DS हरिभाऊ दत्तात्रय कदम ह्या एमा लाईफस्टाईल मध्ये ते ब्ल्यू डायमंड या पदावर ते काम करत आहेत आणि त्यांनी 1 महिन्यापूर्वी सांगितलं की तुम्ही असे असे लेसन तुम्ही त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. तर मॅडम, आम्ही रिटायर पर्सन आहे. पोलीस खात्यामध्ये मी नोकरी केलेली आहे ऍज अ पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून. आणि वा. मॅडम ते तिथे जे बोलणं होतं पब्लिकमध्ये, जे काही बोलणं असायचं ते टोटली या पुस्तकाच्या विरुद्ध असायचं. ओके. आणि खरंच म्हणजे जीवनाचा जो मार्ग आहे की आपण जीवन कसं जगायला पाहिजे, आपण कुठले शब्द वापरायला पाहिजे, आज तर हे यामध्ये जर आपण शिकवलं किंवा सकाळी उठल्यापासूनच आपण सर्व आभार व्यक्त करायचे आहेत. येस. आणि मराठीमध्ये असल्यामुळे आणखी चांगलं चांगलं त्यात समजते किंवा प्रत्येक वस्तूचे आभार मानायचे आहेत. येस. मगाशी मी बोललो, आपण मगाशी विचारलं किंवा किती पुरुष हे महिलांना म्हणजे पत्नीला मदत करतात. तर मॅडम, रिटायरमेंट नंतर मदत करतो, जसं की लसूण, कांदा, कधी भाजी. आणि मॅडम सुंदर. ते करावं लागते आणि तो एक आनंद आहे, आणखी तो एक वेगळा असतो की आपण स्वतः करतो ते. परंतु जीवन जगण्याचा मॅडम हा खरंच एक चांगला मार्ग आहे. आणि जसं तुम्ही बोललेत किंवा शिरा कसा बनवायचा, तो स्वादिष्ट बनवायचा आहे, तर मग त्याकरता जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनुसार जर तुम्ही बनवला तर तो स्वादिष्ट बनेल. आणि मग हे आपण कृतज्ञता जेव्हा आपण व्यक्त करू सकाळी उठल्यापासून, तेव्हा मग ते जीवनाचं रहस्य कसं असेल ते तुम्ही अनुभवा. तर मॅडम, तुमचे खरंच मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद 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 मॅडम.
पण तुमच्या खूप सर्व खूप ग्रुपचे धन्यवाद धन्यवाद मॅडम. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही बऱ्याच पुरुषांना एक टिप पण दिली आहे की काही जर येत नसेल आपल्याला तर तुम्ही लसूण निवडण्यापासून सुद्धा मदत करू शकता. त्यासाठी Yes. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही धन्यवाद मॅडम. खरंच रिटायरमेंट नंतर सुद्धा ही गोष्ट आताच्या तरुणांना तुम्ही सांगताय हो त्यासाठी मॅडम. तुमचे खूप खूप धन्यवाद दादा. धन्यवाद मॅडम. खूप छान, खूप छान. हे मस्त अनुभव सर. बोलतात आहे. अनुभवातून खरंच जेव्हा माणूस शाण म्हणून तर म्हणतात ना, की जब जागो तब सवेरा. म्हणून तुम्हाला प्रत्येक दिवस खरंच किती आनंद आणि किती छान पद्धतीने समजून घेताय ना जादूचं पुस्तक. खूप तुम्हाला ज्यांनी इथपर्यंत आणलंय आणि त्या माय लाईफ साठी तर अगदी अहिरे सर, महागुरु अहिरे सरांचे तर कोटी कोटी धन्यवाद. मी रोज त्यांचे ना कोटीपेक्षाही जास्त खरंच या कारण मला नेहमी जाणवलं की सरांमुळे इतका छान ग्रुप मिळालाय. माय लाईफ ग्रुप हा खरंच आमच्या अगदी हृदयाशी त्यांनी हृदयात घर केलंय त्यांनी. आणि त्याच्याशी जुळणारी माणसं असं वाटतं त्या औषधांप्रमाणे छान आहात तुम्ही सगळे. तिची आयुर्वेदिक औषधं आहेत ना त्या औषधांप्रमाणेच. आणि त्यातली जी एक एक गोळी आहे ना सर ती आपल्या असणाऱ्या पुस्तकातल्या पाठाप्रमाणे आहे. नातेसंबंधांची एक गोळी, आरोग्याची एक गोळी, एक जादूच्या दगडाची एक गोळी. ही अशी एक रोज समजून जर आपण घेतली ना तर तुम्ही चांगल्या प्रकारे सांगू शकता की रोज किती गोळ्या घ्यायच्या. करेक्ट. आणि राजाबाबांनी तर याच्यामध्ये किती छान सांगितलंय की जास्तीत जास्त जितक्या गोळ्या घेणार ना तुम्ही कृतज्ञतेच्या तितकी जास्त आरोग्य तुमचं कसं असणार आहे अबंडन्स मध्ये असणार आहे. सगळ्याच गोष्टीची विपुलता असणार आहे. म्हणून खरंच या माय लाईफशी जुळल्यानंतर आणि या सगळ्या लोकांना आनंदी बघितल्यानंतर वाटतं की खरंच रॉन्डाबन इतक्या आनंदित होत असतील ना की इतका छान ग्रुप मिळालाय त्यांना. खरंच थँक्यू सो मच. महागुरु अहिरे सरांना तर शतशः नमन करते मी त्यांना. खूप छान ग्रुप तयार आहे त्यांचा. चला नेक्स्ट अजून कुणाला आपल्याला शेअरिंग करा. भरभरून शेअरिंग यायला हवं आता 11 दिवसानंतर आपल्याला. श्री कृष्ण नारायण भोलेजी. नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार सर. हा मी श्रीकृष्ण भोळे बोलतो, संभाजीनगर, बजाजनगर मधून. बोला सर बोला. तुमचा हा कॅमेरा ओपन होऊ मॅडम, शकत असेल तर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला आवडेल आम्हाला. हा कॅमेरा ऑफ आहे. धन्यवाद मॅडम. हॅलो, धन्यवाद मॅडम. ओके ओके बोला. हॅलो. हा बोला बोला मॅडम, आवाज येतोय तो. आजचं आपलं जे मार्गदर्शन होतं हे खूप अप्रतिम होतं मॅडम. धन्यवाद आणि सर मी धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मी रिट्रीट मध्ये आपण जो मॅजिक चेक आम्हाला बनवण्यासाठी दिला होता मॅडम, हो तर तो मी 5 लाख रुपये ही अमाऊंट लिहिली होती आणि चक्क मॅडम मला 6 लाख रुपये मिळाले. हे युनिव्हर्सनं कसे दिले, काय दिले, याबद्दल आज एवढा आमचा परिवार आनंदी आहे मॅडम की खूपच. आणि वैशाली मॅडम, तुमचे Clap. श्रद्धा मॅडम, विजय Thank नायडू you. सर आणि आमचे महागुरु किशोर अहिरे सर, तसेच आमचे महागुरु मुरारी माले सर, यांच्यामुळेच आम्हाला या मॅजिक पुस्तकाचं महत्व कळालं आणि त्याच्यामध्ये आम्ही आता वर्तमान जगतोय मॅडम. आणि हे आमच्या परिवारासाठी खूप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद धन्यवाद Wow. मॅडम तुमचे. धन्यवाद सगळ्यांचे, उपस्थित खूप छान सगळ्यांचे पण शेअरिंग. धन्यवाद मॅडम. खूप छान शेअरिंग. आणि तुम्ही ज्या कुठले तुम्ही सराव कुठला करताय सर बघा सांगा आता एखादा सराव कसा करताय तुम्ही. कारण ऍक्च्युली आपले जे नवीन पार्टिसिपेंट्स नवीन जुळलेले आहेत ना याच्यामध्ये तर तुम्ही कुठल्या प्रॅक्टिसेस मॅडम करता हे जर. मी आपल्या याच्यासमोर, आरशासमोर माझ्या हेल्थ विषयी आणि माझ्या रिलेशन विषयी मी जास्त प्रॅक्टिस करतो मॅडम.
आणि यामध्ये म्हणजे मॅजिक पुस्तकामध्येच मी ऐकलं होतं की जोपर्यंत आपण स्वतःच्या कृतज्ञता करणार नाही तोपर्यंत तुम्हाला बऱ्याच गोष्टीचा अनुभव येणार नाही. मी जेव्हापासून माझे स्वतःच्या बद्दल कृतज्ञता करायला लागलो त्या आरशामध्ये बघून आणि मी चक्क 3-3 मिनिट आरशासमोर डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो मॅडम. जे की मी आधी वाव 2-5 सेकंद सुद्धा बघू शकू म्हणजे बोलू शकत नव्हतो ते आता 3 मिनिटापर्यंत पोहोचलो मॅडम. आणि वाव खूप व्हेरी गुड. वेगळं फिलिंग स्वतःमध्ये निर्माण होते मॅडम. वाव खरंच खूपच खूपच छान. व्हेरी आणि गुड. हे खूपच सगळं छान. हे सगळं रँडोगन मॅडमचं आणि त्या मॅडमनी किती लोकांशी चर्चा करून हे पुस्तक बनवलेलं आहे. खूप येस. अप्रतिम पुस्तक मॅडम आणि त्याचं सगळं महत्व तुम्ही सगळे समजून सांगतात. आमचे सगळे गुरु समजून सांगतात. हे खरंच आमच्या परिवारासाठी खूप मोठी देणगी आहे मॅडम ही युनिव्हर्सनं दिलेली. बरोबर. आणि आणि ते तुम्ही धन्यवाद अगदी धन्यवाद. आणि ते तुम्ही अगदी प्रामाणिकपणे आपल्या जीवनात उतरवताय. ही प्रामाणिकता, स्वतःची जी प्रामाणिकता म्हणून मी प्रत्येकाला जेव्हा शाबासकी म्हणते ना, तेव्हा ही तुम्ही केलेली तुमचा सराव, तुम्ही केलेली प्रामाणिकता आहे. म्हणजे तुम्हाला आरशासमोर जेव्हा उभं राहायला सांगितलं, तेव्हा तुम्ही स्वतःला उभं करून तुम्ही जे स्वतःला ओळखलंय ना, त्याची ही जादू आहे. हा चेक ना त्याच्यासाठी या युनिव्हर्सने तुम्हाला दिलेला, ती तुम्हाला दिलेली शाबासकी आहे. खूपच छान सर, खूपच छान. धन्यवाद धन्यवाद मॅडम. आणि मॅजिक स्टोन मुळे तर कशी झोप लागते आणि सकाळी कशी जाग येते हे काहीच कळत नाही मॅडम. आणि मॅजिक डस्ट देताना तर एवढा आनंद होतो मॅडम की आणखीन आणखीन माणसाला द्यावशी इच्छा निर्माण होते. ऑटोमॅटिक तयार होते मॅडम ती आपल्या हो, हो. याच्यामध्ये. बरोबर. शांत झोप लागल्यामुळे सकाळची पूर्ण असलेल्या कामांची एकदम लिस्ट तयार असते ना आनंदाची, की आता आपल्याला हो काय मॅडम. करायचं आहे, है ना? झोप बरोबर पूर्ण आहे मॅडम झाल्यामुळे बरोबर. जी शांतता असते, ती तर म्हणजे आपण ती शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही. अजून 1 मिनिट घेतो मॅडम तुमचा. हां. मी आधीच्या 3 सेशन मध्ये जो मॅजिक स्टोन मी माझ्याकडे जो होता हा हं. नर्मदे नदीतला होता मॅडम. ओके. हा. आणि तो मी रामेश्वरला गेलो होतो तर नेमकं आम्ही जी रूम केलेली होती आणि ती सकाळी आम्ही चेकआउट केली होती मॅडम. आणि जेव्हा हो. त्या याच्यावरती गेलो मी सेतूमध्ये तर तो रूम मध्येच राहिला होता. त्याच्यानंतर तो 2 समुद्राचा जॉईंट आहे बघा एकत्रीकरण आहे तिथून मग मी स्टोन घेतला. म्हणजे मला रामेश्वरचा स्टोन मिळणार होता म्हणून तो रूम मध्ये विसरलो असं मी समजलो आणि मला लगेच दुपारीच तिथं स्टोन मिळाले मॅडम. मग मी ते 10 स्टोन आणले आणि माझे इथं मी सगळ्यांना एक एक स्टोन दिला आणि ते पण प्रॅक्टिस करतात मॅडम मॅजिक स्टोनचं. वॉव! मग सर्वात जास्त तुम्ही ग्रॅटिट्यूड कोणाचे केले? कृतज्ञता कोणाचे मांडले? युनिव्हर्सचे मॅडम. आणि जिथून ज्या नदीतून तुम्ही आणले तिचे? नर्मदे नदीचे तर मानायचंच मॅडम पण तिथं 2 समुद्राचा संगम आहे मॅडम. येस. आणि येस. ऍक्च्युली या किती ग्रॅटिट्यूड पुस्तकामुळेच करायला मॅडम हवं मी ना? समुद्राचे पण या पुस्तकामुळेच मला समुद्राचे ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता येस. मानायचं समजलं मॅडम. म्हणून तुम्ही ते 10 दगड आणू शकले तिथे 10 मॅजिक रॉक्स आणू शकले तुम्ही तिथून है ना. आणि हो आपण मॅडम. ते मित्रांना दिलेत आणि ते मित्रांनी एक्सेप्ट केले. आपल्याला रॉन्डाबरनी सांगितलंय की जादूच्या स्टोनचं महत्व, जादुई पत्थर काय आहे, त्याच्यामुळे त्यांनी एक्सेप्ट केले. असा जर तुम्ही दिला असता दगड तर काय म्हटलं असतं हो श्रीकृष्ण भाऊ? हे काय दिलंय आम्हाला ते कुठे तर दगड येस. नाही वाटायचे पण काय? त्याचं येस. कळतंय आपल्याला हो ऍक्च्युअली ह्या सगळ्या इथून ग्रॅटिट्यूड म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य माझं हे की आपल्याला या गोष्टी सर तुम्हाला जे फिलिंग आलं ना सर ते हे स्टोन उचलताना त्या नर्मदे विषयी तुमची जी कृतज्ञता तुम्ही व्यक्त केली, तुमच्या भावना ज्या झाल्यात ना, हा 6 लाखाचा चेक आहे ना सर, त्या गोष्टीचा आहे. तुम्हाला रिवॉर्ड आहे ते अवॉर्ड आहे ते तुमचं, ते युनिव्हर्सनी दिलेलं. ही धन्यवाद मॅडम कृतज्ञता खरोखर असायला मनपूर्वक हवी. धन्यवाद. व्हेरी गुड. मनपूर्वक खूपच धन्यवाद तुमचे पण सगळे उपस्थित आहेत सगळ्यांचे पण मनपूर्वक धन्यवाद मॅडम. धन्यवाद. छान शेअरिंग. धन्यवाद खूपच छान. धन्यवाद.
चला खूपच असेच आभारी आहो भरभरून मॅडम. चेक लिहा आणि चेक हे करा हो. आणि समोरचा प्रवास असाच सुरू ठेवा सर. धन्यवाद. चला धन्यवाद. और कोई है क्या की आपण विराम घ्यायचा? अगं बोला महिलांनो, काहीतरी शिरा वगैरे छाया. केला असेल तर नमस्कार वाटा आम्हाला. मॅडम. नमस्कार मॅम, छाया मॅडम. नमस्कार. आज मी सेशन जरा अर्ध्यातनं चालू केलं मॅडम, जरा इमर्जन्सी होती, पण मला हा. शेअर करायचं होतं. तुमच्या सगळ्यांचे आभार, माझ्या टीमचे, महागुरूंचे, गुरूंचे सगळ्यांचे खूप खूप आभार. मॅडम, म्हणजे जे तुम्ही नातेसंबंधातले सांगितलं होतं ग्रॅटिट्यूड करायला, तर मी ग्रॅटिट्यूड करत होते की मला म्हणजे जी पण माझ्याकडनं चूक झाली असेल किंवा काही, तर माझ्याशी एक व्यक्ती गेल्या 5 ते 6 वर्षापासून काहीच बोलत नव्हता. एक मी फोन केला उचलायचा नाही, रिप्लाय द्यायचा नाही, काय नाही. आणि आज ना मॅडम सडनली ते माझ्या सोबत येऊन आणि सॉरी बोलून आणि म्हणजे माझ्याशी बोलणं केलं, तर मला म्हणजे इतका आनंद झाला की म्हणजे हे सगळं ह्या मॅजिक बुक मुळे झालं, आमच्या महागुरूंमुळे झालं. आणि मॅडम खास त्याच्यात तुमचा म्हणजे सिंहाचा वाटा आहे, कारण तुम्ही जे समजून सांगतात ना ते डायरेक्ट आमच्या मेंदूतनं मनात उतरतंय. बरोबर, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मनीचं पण मी सांगणार मॅडम, आज माझ्यासोबत 2 मॅजिक झाले. एक तर मला रिलेटिव्हशी बोलायला मिळालं आणि सेकंड थिंग मॅडम, मनी ग्रॅटिट्यूड सडनली आता कितीदा म्हणजे माझे बँकेतनं कुठं काय मनी गेले माहित नाही, आणि सडनली मला 3 मेसेज आले की तुमचे रिफंड झाले. काय रिफंड झाले ओ बापरे. म्हणजे एक 1000 रुपीजचं रिफंड आलं, एक 90 रुपीजचं आलं आणि एक 100 रुपीजचं आलं. 3 रिफंड आले. मी बँकचं वाव. म्हणजे स्टेटमेंट पण कधी चेक नव्हतं केलं, पण आज मला धडाधड ते 3 मेसेज आले. आणि हे म्हणजे माझ्यासोबत आज इतकं छान घडलं ना, तुम्हाला मी काय सांगू. खूप हॅपी मॅडम मी आज. आणि आता जस्ट घरी आले, शेअरिंग चालू झाले आणि मी तुम्हाला सांगते ना, खूप छान वाटलं मॅडम. त्यासाठी तुमचे अच्छा. खूप खूप धन्यवाद. ते बुक आमच्यापर्यंत आल्याने आम्हाला अशा मॅजिक मिळायला लागल्या. जिथे माणूस सगळा आशा सोडून टाकतो ना, तिथून जिथं संपते आपली आशा, तिथून नवीन आशेचा किरण येतोय की नाही हे संपलं नाही, इथून आता चला सुरुवात. हळूहळू तुम्ही कवयित्री सुद्धा व्हायला लागल्या. चला स्वतःला शाबासकी द्या यासाठी. यमक सुंदर. जुळवायला लागलेत तुम्ही. चला स्वतःला शाबासकी द्या. हेच मला माझ्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे. आणि असाच मेंदूचा वापर करा. मस्तिष्क हे ठेवा आणि आपल्या मेंदूची कवाडं नेहमी सताड उघडी ठेवा. येस. ओके. थँक्यू मॅडम. धन्यवाद, धन्यवाद ताई. खूप छान शेअरिंग. असाच आनंद तुमच्या जीवनात बहरत राहो. खरंच हेच तर आहे ना आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे हाच आनंद पाहिजे, हाच आनंद. आता तुम्ही बघा कशी कमाई करणार सगळ्या गोष्टींची. येस मॅडम. येस, जादू घडायला लागली आहे. जादूचं पुस्तक जादू दाखवायला लागलंय. वाव, व्हेरी गुड. बरोबर. नाईस येस शेअरिंग. मॅडम. चला Perfect. अजून झालाय का शिरा सगळ्यांचा? कुणी कुणी कसा कसा बनवलाय सांगा जरा मला. जेंट्स पण शेअर करू शकतात की कधीतरी बिघडला होता मॅम, पण आता सुधारलाय हो. कधीतरी करपला होता. मॅडम येस. कोणीतरी आहे कुल कलश. येस, आयुष सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. खूप खूप तुमचे धन्यवाद. सगळ्या टीमचे धन्यवाद. मनीषा मॅडमचे धन्यवाद. श्रद्धा मॅडमचे धन्यवाद. आज माझ्यासोबत एक मॅजिक झालाय. आज येस. हे 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की इथं मला सगळ्या सत्संगी लोकांनी 7,000 रुपये जमा केले होते. त्याच्यातले मी बाकी खर्च केले, 1,000 रुपये ठेवले होते. जेव्हाही त्या पाकिटामधून ते पैसे काढते, नमस्कार करते त्या पैशांना. काही लिहिलं वगैरे काही नाही आहे, पण नमस्कार करते. आज पण तसंच करायला गेली मी. पॉकेट काढलं, अलमारीमध्ये पासबुक दिसत नाही होती, पाहिलं आणि तो पॉकेट काढला, नमस्कार करायला गेली तर 1,000च्या व्यतिरिक्त दुसरी 500ची नोट, म्हणजे 3 नोटा झाले तिथे. ओ इतकं मॅजिक झालं आज माझ्यासोबत. म्हटलं हे 2 500ची नोट होते ना, तिसरा नोट आला कुठून? हे मॅजिक झालं कुठून? इतकं मला असं वाटलं की ते मॅजिक रॉक मी हातात घेते
त्याच्यामुळे हे एवढं मॅजिक होत आहे. म्हणजे जे विचार नाही करत ते होऊन राहिलं. ऍक्च्युली द्वारकाताई एक सेकंड आपण नाही का तुमच्याच हातातून ते ठेवलेले तुम्हाला आठवले नसतील. बघा लक्षात घ्या, कधी कधी हा. काय होतं ना, आनंदाच्या भरामध्ये बरोबर आहे ती काही 2च्या 3 नोटा झाल्या म्हणजे तो काही जादूचा तो काही जादूटोणा झालेला नाही. त्या पैशामध्ये मी कोणते पैसे ठेवतच नाही. तो वेगळाच पाकिट आहे मॅडम. मॅडम कोणीतरी आणून ठेवले तिथे असं. नाही कुठे कुठेतरी बघा, तुम्हाला सरप्राईज असेल, ते तुम्हाला सरप्राईज आहे, ते बरोबर तुमच्याच घरी युनिव्हर्स आहे, कुठेतरी सरप्राईज आहे ते तुम्हाला ठेवलेलं आणि ते आहे त्याच्यामध्ये तो आनंद. तुम्ही आनंद घेताना तुम्ही बघा ऍक्च्युली द्वारकाताई तुम्ही इतक्या सरावामध्ये आतला, इतकी म्हणजे रोज जादू घडते तुमच्या जीवनामध्ये, बरोबर आहे. आणि पैशाची जादू अशीच घडत राहावी, अशीच घडत राहावी. पण थोडं माहितीये का कसं आहे, कोणत्याही कामाबद्दल पण असं घडते. पैशाच्या विषयी असं वाटते घर एवढं झालं तरी पैसा काही संपला नाही. पैसा भरपूर आहे ना, सगळे कामं होतही आहे असंही वाटते. पण आज त्या पाकिटमध्ये मी पैसे म्हणजे 1000 रुपये जे आहे 5 पैशाच्या 2 नोटा, त्याच्यामध्ये मी पैसे ठेवतच नाही त्या पाकिटमध्ये. पण ते आली कुठून ना, 2 नोटाला फक्त काढलं आणि नमस्कार करायला गेली त्या नोटांना, तर तिसरी नोट आली. ते बिलकुल आपण या जादूचा बिलकुल मुळासकट विचार करूया की हे आले कुठून असतील. आपण तुमच्याकडे कुठे युनिव्हर्स बसलेला आहे लपून ते बघूया बरं आपण. नक्कीच सगळे या माझ्याकडे बघायला. जेवढे या शिक्षण मध्ये आहेत सगळे या. नक्की. हा तुमचा आनंद आणि तुमचा भरभरून विश्वास बोलतोय हा. बरोबर, कुठे ना कुठेतरी जादू झाली आहे आणि आज शोधा बरं का ही जादू कुठून कशी झाली असेल. नक्कीच शोधा आणि ती 500 रुपयाची नोट आली कुठून सरप्राईज मिळालं ते पण शोधा आणि आम्हाला पण सांगा बरं का सरप्राईज देणार आहे. क्लॅप. सोनाली मॅम असं जर जादू झालं ना तर लोक आपल्या मागे लागतील डबल नोटा करून. नाही त्यांना पण माहिती आहे. ऍक्च्युली हे सगळं काय आहे ना, आपल्या विश्वास बोलतोय, आपला विश्वास बसतोय ना. आपल्याच कदाचित त्याच्यातच असणारे पैसे आपल्याला कदाचित ते मोजताना किंवा हे करताना होतं ते, आणि त्यांना आनंद बघा. एक्स्ट्रा 500ची नोट दिसल्या बरोबर जादू मला वाव, त्यांचं फिलिंग्स बघा, कळेल ते लगेच, कळतं पडते लगेच. होतात या गोष्टी, आनंदामध्ये या गोष्टी होतात. पण त्यांचा तो विश्वास की होतंय, मिळतंय, हे महत्वाचं. त्यांच्या भावना आपल्याला कळल्यात, इथे बसणाऱ्या सर्वांना कळल्यात, म्हणून त्यांच्यासाठी चला क्लॅप होऊ द्या आणि त्यांना आपण स्वतःला शाबासकी देऊया की चला आपल्याला कळल्या त्यांच्या भावना. चला समोर अजून कुणाला. दीपाली वालदे मॅडम, अकोला. येस, आयुष सर. हॅलो. एड्रेस कीजिए। आयुष सर. दीपाली मैम कुछ बोलना है? अनम्यूट कीजिए। दीपाली मॅडम अनम्यूट करा तुम्ही स्वतःला. तिथे माईक आहे ना, म्यूटचं अनम्यूट करा. माईकवर जिथे व्हिडिओच्या बाजूला आहे माईक. येस. त्यांना नाही कळत आहे का? नहीं बन पा रहा शायद। नहीं हो पा रहा है उनसे. दीपाली मैडम मी परत एकदा रिपीट करते आहे. ओके एवरीवन किया, हाँ चलेगा. हाँ दीपाली मैम बोला. त्यांना जमत नाही.
एक मिनिट मी तुम्हाला सांगते, माझा आवाज येत असेल दीपाली मॅडम तुम्हाला, जिथे म्यूट आहे ना माईक त्याच्यावर फक्त क्लिक करा. तुमचा माईक बंद आहे. त्याला येस हो गया करेक्ट. यस येस येस. झालाय ना चालू? हा झालंय बोला. नमस्कार मॅडम, नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद करते मॅडम. आज मला येस. बोलायला तुमचे, श्रद्धा मॅडमचे, आयुष सरांचे, सोनाली मॅडमचे सगळ्यांचे धन्यवाद करते. आणि मी माझ्याबरोबर माझी मुलं पण आता ग्रॅटिट्यूड करताय मॅडम. गुड. मिस्टर नाही करत ते, त्यांना अजून म्हणजे करेक्ट. करत नाही. ओके. आणि दोन्ही मुलांमध्ये बदल घडून येत आहे की सकाळी उठल्यापासून त्यांचा तो रुटीन जे आहे, पाया लागणे, स्वतःची कामं स्वतः करणे, आई वडिलांना मदत करणे, त्यांच्यामध्येच तो बदल पाहून आम्हाला इतका आनंद होतोय की माझ्या मुलांच्या शाळेमध्ये मला सरांनी म्हणजे कॉन्व्हेंट सुरू होत आहे तर तिथं शिकवण्यासाठी मला संधी दिली. म्हणून त्यापासून वाव. मी आले. माहित नाही ते कसं काय झालंय ते, म्हणजे मी फक्त मुलांबद्दल काही बोलण्यासाठीच गेली होती की पोरांचा ओके. अभ्यास झाला म्हणून. मग सरांनी मला तिथं शिकवण्यासाठीच म्हणजे शिकवणार का बा असं विचारलं आणि ती वाव. संधी त्याबद्दल मी इतके आनंद झाले की मला वाव. सांगू वाव, तुम्ही ग्रॅज्युएट कॉंग्रॅच्युलेशन. केलं. तुम्हाला खूप खूप अभिनंदन. तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही मुलांना जे संस्कार याच्यातून मिळतात आहे. आणि येस मॅडम. आवाज येतोय का? मॅडम थोडं ब्रेक येते ना होतंय पण मॅडम. ठीक आहे. Continue. इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मॅडम, नेटवर्कच नव्हतं याच्यामध्ये. हा ठीक आहे ओके. ठीक आहे. तर नेटवर्क खूप मुळे खूप इथं तुमचे अभिनंदन. आणि तुम्हाला तुमच्या मुलांचे भविष्य बघा आता काय असणार आहे तुमच्या. आणि स्वतःला शाबासकी द्या मॅडम. तुम्ही स्वतः मुलांना घेऊन बसताय आणि त्यांना ते ऐकवताय आणि त्यांच्यातले बदल तुम्ही बघताय आणि त्याचं कौतुक करताय. बघा, प्रोसेस आहे ही प्रोसेस मधून आपल्याला जायला हवं. येस मॅडम. खूप छान. तुमच्यासाठी टाळ्या वाजवते आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. काही दिवसांनी तुमचे मिस्टर पण बसणार आहात, कारण इतके सुंदर घरातलं वातावरण बघून, इतकं समजूतदारपणा बघून ना त्यांना पण वाटेल कुठेतरी आपल्याला पण हे करायला हवं. आणि ते लवकरच होणार. मिस्टरांनी सुद्धा थोडस ऐकायला पाहिजे, बसायला पाहिजे. हो ग्रॅटिट्यूड करा तुम्ही त्यांचे पण. झालंय, बसले तसं म्हणा. बसायला ठीक आहे. पाहिजेच नाही, बसलेत आणि ते बसणारच, ही आम्हाला गॅरंटी, आम्ही देतो गॅरंटी. येस. विश्वास आहे बसणारच आहे, कारण का ते पोरांच्याकडे पाहून त्यांना म्हणजे खूप चांगलं आहे वाटते बा, पोरं चांगलं मन लावून करतात. त्यांना मी बाहेर चला आले नाही असते. येतील नक्कीच येतील. आणि ते मुलं शिकतात आहे ना, हे खूप महत्वाचं. खूप छान काम करताय तुम्ही. सराव पण छान तुमचा आणि तुम्ही शेअरिंग करण्यासाठी समोर येताय, हे सर्वात कौतुकास्पद आहे. कधी बोलले नाही मॅडम मी, आता थोडा प्रयत्न करते. आणि बस. मध्ये काल गेली तर त्या मॅडमनी सुद्धा मलाच म्हणजे शेअरिंग करण्यासाठी उभं केलं. तर माहित नाही, मला म्हणलं मॅडम तुम्ही बोलू शकता, तुम्हीच शेअरिंग करा, तुम्हाला काय वाटत आहे इथं आल्याबद्दल, आम्ही प्रोग्राम ठेवल्याबद्दल. म्हटलं मला कसं काय अचानक, मी काय बोलणार आता. पण बोलले आणि सगळ्या टीचरनी म्हटलं का नाही तुम्ही खूप खूप छान बोलल्या, फोन करून मला सांगितलं सगळ्यांनी. वाव, बघा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून, आत्मविश्वास बघून आणि तुम्ही स्वतःवर जो विश्वास करताय ना ते बघून समोरच्याने, हीच तर जादू आहे की समोरचा आपोआप ओळखून घेतोय आपल्याला की काय. हीच तर जादू. ही जादू का म्हटलेलं आहे ना, आत्ता कळतंय आपल्याला. या पुस्तकाचं नाव जादू का आहे. आपण काहीही न बोलताय समोरच्या व्यक्तीला कळतंय. चेहऱ्यावरचे भाव, चेहऱ्यावरचा आनंद. आणि बघा, चेहऱ्यावरचा आनंद बघून तुमच्या मनातलं कळलं त्यांना, किती मोठी गोष्ट आहे ना. खूप मुलं त्यांच्या पप्पांना मला लागले का पप्पा कोणातरी नदीवर चला, मला स्टोन आणायचे प्रॅक्टिससाठी. कोणातरी नदीवर प्रॅक्टिससाठी त्यांच्याच टीचरने त्यांना 4 स्टोन आणून दिले. वाव.
खूप छान. आता तुम्ही जिथे लागलात ना ताई, तिथे पण तुम्ही आता ग्रॅटिट्यूड क्लासेस सुरू करा. तुम्ही मुलांना बोलले मी, एक मॅडम आहे बिलकुल तिथे बिलकुल त्याच्या तर ठीक आहे म्हटलं 1 तास तरी चालू करा. तर हो म्हटले ठीक आहे करू म्हटलं आपण. वा 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 व्हेरी गुड. ही सुरुवात आहे. ऍक्शन घेणं आता आवश्यक आहे. आपण जे शिकतोय ना ते इतरांना देण्याची गरज आहे. खूप छान. ठीक आहे आणि धन्यवाद. जेव्हा जेव्हा तुम्ही तिथे काही उपक्रम घेणार, सुरुवात करणार, त्याचे व्हिडिओज बनवा ताई. मुलांना सांगा आपण शेअर करूया. आपण एकमेकांना शेअर करायचे आहेत ते. आपण या प्लॅटफॉर्मवर पण सगळ्यांना दाखवायचे ते. आणि तुम्ही त्या पद्धतीचे व्हिडिओज तयार करून आम्हाला पाठवा. आणि नक्कीच आपण त्याचा सगळ्यांना फायदा होणार आहे त्या सगळ्या गोष्टींचा. बरोबर. तर या पद्धतीचं काम आता तुम्ही हातात घ्या आणि बघा की नेक्स्ट सेशन सर पण तुमच्या सोबत बसतील ही ऍक्शन घेतल्यानंतर. नक्कीच. नक्कीच बसणार खूप आहे. छान. तुमचे खूप खूप अभिनंदन. खूप अभिनंदन. असतं आम्हाला कोणत्याही गोष्टी त्यांचा सपोर्ट असतो. त्यांच्या बिलकुल. प्रेरणेमुळेच आम्ही करत आहे. येस 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 नक्कीच. Nice sharing, Dipali ma'am. Thank you so much, Dipali ma'am. Who is next? Aisha. चलो हो गया मैम आयशर एंड अभी विराम दे आज के दिन. हाँ जी एंड करते हैं। ओके. Thank you so much all of you. Thank you so much Sonali धन्यवाद. ma'am. खूप सुंदर सेशन घेतलं आजचं तुम्ही. Thank you. चला धन्यवाद Thank you, सर्वांचे. Aisha. Thank you. शुभरात्री. उद्या अगदी नवीन पाठाला आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्तींना आपण भेटणार आहोत. Yes. ओके. तर उद्यासाठी तयार व्हायचंय. असेच उद्या एक बोनस दिवस मिळालाय तुम्हाला सकाळची जादुई सकाळ बघण्याची. ओके. तर सगळ्यांनी उद्याची सकाळ अगदी जादूमय बनवा आणि आपल्या आयुष्यातील आयुष्य बदलून टाकणाऱ्या लोकांना ओळखण्याकरिता तयार व्हा. उद्या भेटूया याच वेळी आणि याच Magical आनंदात. night. Yes. Yes. सबको magical night. Bye bye. शुभरात्री शुभरात्री शुभरात्री. मॅजिकल नाईट. थँक्यू मॅम. सदा मॅम गुड नाईट. मॅजिकल नाईट. Magical night. Good night. धन्यवाद.